सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं एका रुपालीचा बचाव करून दुसऱ्या रुपालींना दूर केल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता रुपाली ठोंबरे पाटील लवकरच पक्षाला रामराम करतील असंही बोललं जाते। याशिवाय अजित पवारांचे सदैव बाजू लावून धरणाऱ्या लोकांचेच कसे काय पंख छाटले गेले याबद्दल देखील विविध तर्क लढवले जात आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। पुण्यातल्या दादा गटाच्या नेत्या रुपाली पाटील लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करणार असं बोललं जातंय। ट्विटद्वारे रुपाली पाटलांनी तसे संकेतही दिले। त्यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूवरून स्वपक्षातल्याच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आवाज उठवला होता। मात्र त्यानंतर त्यांनाच पक्षानं प्रवक्ते पदावरून हटवल्यामुळे नाराजी नाट्य रंगू लागले। दोन रुपालींमधल्या संघर्षात रुपाली चाकणकर जिंकल्याचं बोललं जातंय। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांचीच पाठराखण केल्याचं दिसतं। त्यावर शेतकरी कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला। या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार, माझा आवाज दाबला जाईल। प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे। आपला इतिहास हा अन्याय सहन न करणाऱ्यांचा आहे, गरज पडली तर खाडा करणाऱ्यांचा आहे, अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे। रुपाली ठोंबरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील। कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे, ना तिला सीबीआयचं बॅगेज आहे, ना क्राईमचं बॅगेज आहे। रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसवून केलेलं नाही। सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे। अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच, तो काही प्रश्न नाही। रुपाली चाकणकर ताईला आज सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट आहे। आणि कशाला हे सपोर्ट दिलेला आहे, रूप बघून दिलेला आहे, काय बघून दिलेला आहे आपल्याला माहीत नाही तो, आणि काय काम तो काय केलेला नाहीये। रुपाली चाकणकर ताई संदर्भात मी 2 वर्ष अगोदर जे राष्ट्रीय महिला आयोग आहे दिल्लीमध्ये, तिथे मी कंप्लेंट देऊन आलेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये पण केस टाकला त्यांच्या विरोधात की हे महिला काही कामाची नाहीये। दरम्यान मागच्या काही दिवसात महायुतीमधल्या घडामोडींवर रोखठोक भूमिका घेणाऱ्यांनाच दादा गटातून दूर केलं जात असल्याचं बोललं जातंय। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याला दर्गा हटवा म्हणून आंदोलन केल्यानंतर त्याविरोधात दादा गटाच्या रुपाली पाटलांनी मोर्चा काढला होता। तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज। त्या खासदार बाईला एकही भाजपचा लोकप्रतिनिधी अडवत नाही, एकही त्यांना सांगत नाही। समाज हा जागृत झालेला आहे आणि आम्ही आज शिववंदना करून ती जागा पवित्र केली। महायुतीत आहोत म्हणून ही वेड्यासारखी बाई नाचणार आणि त्याला आम्ही मुग गिळून बसायचं, ही आमची भूमिका असू शकत नाही। त्यानंतर चाकणकरांनी मृत महिलेच्या वैयक्तिक आयुष्यावरून केलेल्या विधानावरून रुपाली पाटील आक्रमक झाल्या। आणि पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका आणि झोपलेले अण्णा यांचे अचानक जागे होणे हा योगायोग नाही, तुर्तास इतकेच, अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली होती। या दोन्ही जणांचं प्रवक्तेपद दादा गटानं काढून घेतलंय। त्या नोटिसीचा आणि ह्याचा संबंध नाहीये, हा प्रक्रियेचा भाग आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरती पक्षामध्ये अनेक नवीन चेहरे प्रवेश केलेले आहेत। अशा नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं काम हे पक्ष नेतृत्वानं या ठिकाणी केलेलं आहे। प्रत्येक पक्षामध्ये वादविवाद असतात आणि ते वादविवाद मिटवण्याचं काम हे पक्ष नेतृत्व करत असतं। आमच्याही पक्षामधले जे वादविवाद आहेत ते मिटवण्याचं काम आमचे नेतृत्व सक्षम आहे, ते मिटवतील। आणि मला विश्वास आहे की तो वाद इतका मोठा नाही की अजितदादा सांगितल्यावर मिटणार नाही, परंतु लवकरच हे वाद मिटून त्या ठिकाणी त्यांच्यावरती जी जबाबदारी आहे त्या सक्षमपणे पार पाडताना आपल्याला दिसतील। दरम्यान चाकणकरांवरचे आरोप खोटे असल्याचा दावा करत जालन्यामध्ये त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। सध्या नेत्यांवर आरोप झाले की दुग्धाभिषेकाचा ट्रेंड समर्थकांनी सुरू केलाय। भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी दुग्धाभिषेक घातला। बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थकांनी देखील दुग्धाभिषेक केला। त्यानंतर आता जालन्यामध्ये
चाकणकरांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.